नमस्कार मित्रांनो, तर आजचा भाग 707 मध्ये आपण पाहतो की आता तन्वीला रम्याचा कॉल येतो. ती तिला पार्कच्या संगीत सोहळ्याबद्दल सांगते आणि तिला नाशिकला बोलवते. पण यामध्ये एक भारी गोष्ट आहे की या स्टार प्रवाह सिरियल्सवाल्यांनी सर्व मालिकेंचं एक युनिव्हर्स बनवून टाकलं आहे. भारी वाटत आहे बघायला. तर पुढे काय होतं, आपण पाहतो की तन्वी तिला सांगते, अगं नाही यायला जमणार, माझाही संगीत सोहळा आहे. मग त्यावर त्यांच्या थोड्या गप्पा होतात आणि ती कॉल ठेवून देते. यावरून तन्वीला एक आयडिया सुचते की जर माझाही संगीत सोहळा नाशिकला केला तर सायलीला याची भनकी लागणार नाही आणि ती लगेच हे घरच्यांना जाऊन सांगते. घरचेही यावर थोडी चर्चा करून ठरवतात हा सोहळा नाशिकलाच करायचा. पुढे आपण पाहतो की विमल हे सगळं लगेच चैतन्याला सांगते. चैतन्याला हे ऐकून थोडा धक्का बसतो. इथे आपण पाहतो सायली कुसुम बाहेर चालल्या असतात. पण लगेच ते गुंड त्यांना चाकूचा धाव दाखवत घरात बसून राहायला सांगतात. मग आता सायली आणि कुसुम टेन्शनमध्ये येतात आणि आता काय करायचं याचा विचार करतात. तेवढ्यात तिला चैतन्यचा कॉल येतो आणि तो तिला तन्वीने संगीत सोहळ्याचं ठिकाण बदललं आहे ते सांगतो. हे ऐकून सायली अजून टेन्शनमध्ये येते आणि इथे सीन सुभेदारांच्या घरी शिफ्ट होतो. तिथे आपण पाहतो कल्पना म्हणते आता नाशिकला सायली तर नाही येऊ शकणार, पण अर्जुनच्या लग्नात चैतन्य यायलाच हवा. हे बघा आत्ता यांना अक्कल आलीये. त्यावर घरचे म्हणतात हा तो तर असायलाच हवा. आणि काय हे कोणाला विचारतात तन्वीला, त्याला बोलवायचं का म्हणून. त्यावर रविराज त्यांना सांगतो बोलवा. मग आता तन्वीकडे ऑप्शनच नसतं. मग ती थोडी ऍक्टिंग करते आणि म्हणते हो मलाही त्याला असं बोलल्याचं वाईट वाटत आहे, प्लीज आपण त्याला बोलूयात. मग लगेच कल्पना त्याला कॉल करते आणि त्याला म्हणते आम्ही जे वागलो ते विसरून तू उद्या सोहळ्यासाठी ये. चैतन्यही मोठं मन करून म्हणतो मी नक्की येईल. मग इथे आपण पाहतो की तन्वी साक्षीला कॉल करून विचारते सगळं ठीक आहे का, सायली घरातून निघाली तर नाही ना. साक्षी सांगते नाही, ती आता खूप घाबरली आहे, आता ती काय घराबाहेर पडत नाही. हे ऐकून तन्वी खूप खुश होते. मग इथे आपण पाहतो की सायली बॅग भरत असते. कुसुम येऊन तिला विचारते बॅग का भरते. सायली सांगते तू पण बॅग भर, आपण नाशिकला जातोय. कुसुम म्हणते पण आपण जाणार कसं, ते गुंड आहेत बाहेर. सायली म्हणते आता काही झालं तरी आपण बाहेर जाणार आहोत. सायली तिला कसं बाहेर जाणार याची प्लॅनिंग सांगते, पण ते आपल्याला सांगत नाहीत. आपल्याला सांगितलं तर सगळी मज्जा जाईल ना. पुढे दोघी बॅग घेऊन बाहेर येतात आणि त्या गुंडांपुढे ऍक्टिंग करायला सुरू करतात. कुसुम असं दाखवत असते की जवळच एक लोणचं पापडची ऑर्डर द्यायला चालली आहे आणि सायलीला म्हणते तू नको माझ्या मागे येऊस, इथेच चालली आहे मी. आणि सायलीला ओरडून आत जायला सांगते. सायली जाते आणि कुसुम पण जाते. मग सायली हळूहळू येते आणि शेजारच्या एका घरात शिरते आणि त्या बाईला एक काम करायला सांगते. ती तिला कुसुमताईच्या घरी जाऊन थांबायला सांगते आणि सायली त्या घराच्या मागच्या खिडकीतून बाहेर पडते आणि त्यांची नजर चुकवून बाहेर जाते. इथं गुंड चेक करायला जातात. तिथे त्यांना ती शीतल झोपलेली दिसते. ते सगळं ठीक आहे असं समजून परत येतात. इथे दोघींना रिक्षा सापडते, पण ते गुंड त्यांना रिक्षात बसताना पाहतात आणि त्यांचा पाठलाग करून रिक्षा अडवतात. दोघी खूप घाबरतात. गुंड त्यांना रिक्षातून बाहेर खेचायला लागतात. इथे आपण काय पाहतो, दोघी त्या गुंडांना हाणतात राव आणि तिथून निघतात आणि एपिसोड संपतो. आणि पुढील भागात इकडे दोन्ही सिरियल्सचं एकत्र संगीत सोहळा असतो. तन्वी आणि रम्या एक सोबत बरेच कारस्थान करताना दिसतात आणि सायलीची एंट्री होते आणि अजून बरंच काही होणार आहे. हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग वाटत आहे, तर बघायला विसरू नका उद्याचा 3 तासांचा महा एपिसोड. आणि आपला रिव्ह्यू कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवीन नवीन रिव्ह्यू पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.